आज आपण करणार मुगाच्या डाळीचा शिरा। इथे मी मुगाची डाळ भिजत घातली होती। आता ही कोरडी सुद्धा झालेली। आता आपण ही भाजून घेऊ। गॅसवर कढई ठेवून घेऊ। कढईमध्ये डाळ घालून घेऊ आणि छान याला खरपूस भाजून घ्यायची। इथे आपली डाळ छान भाजलेली बघू शकता, कलर सुद्धा आला लाल। आता ही खाली उतरून घेऊ। डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ आणि याची बारीक पेस्ट तयार करून घेऊ। इथे छान बारीक काढून घेतलं। हे थोडं ठोकरच ठेवायचं म्हणजे शिरा छान होतो। आता शिरा तयार करायला घेऊ। इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई छान गरम झाली। आता 2 चमचे तूप घालून घेऊ। तूप छान वितळलं। तयार केलेलं पीठ यामध्ये घालून घेऊ आणि छान याला भाजून घेऊ। आता छान हलवून घ्यायचं। इथे मी 1 छोटा ग्लास दूध घेतलेला आहे। आता त्यामध्ये घालून घेते। थोडंसं पाणी घालून घ्यायचं। ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं। इथे मी थोडंसं केसरचं दूध घेतलेले, आता ते सुद्धा टाकून घेते यामध्ये। हे छान मिक्स करून घेऊ दूध। आता ही थोडीशी साखर घालून घेते। आता थोडीशी वरून विलायची घालून घेते। इथे मी काजू बदाम कट करून घेतली, ते सुद्धा घालून घेते। आता हे छान मिक्स करून घ्यायचं। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।